सोलापूर महानगरपालिका हद्दीतील डीमार्ट ते विजापूर हायवे दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेविका श्रद्धा पवार यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेच्या दिवशी सकाळी 9 वाजता यशवंतराव सभागृहाच्या पायरीवर उपोषणास सुरुवात केली। संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानेच उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागल्याचे त्यांनी सांगितले। या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुमारे 3,51 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। हे काम राष्ट्रीय धूळमुक्त योजनेतून मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीचे एस्टिमेट तयार करून टेंडर प्रक्रिया राबवली आणि त्या आधारे मक्तेदाराला काम दिल्याचा गंभीर आरोप नगरसेविका श्रद्धा पवार यांनी केला। एस्टिमेट मधील त्रुटी निदर्शनास येऊनही अतिरिक्त आयुक्त, नगर अभियंता व उपअभियंता यांनी तांत्रिक मंजुरी दिल्यामुळे हा भ्रष्टाचार संभव झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे। यापूर्वी नगरसेविका श्रद्धा पवार यांनी महापौर व पालिका आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती, मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला। संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला। प्रश्न होता की डीमार्ट ते विजापूर रोड डांबरीकरणासाठी करण्यात आला होता, पण डांबरीकरणाच्या नावाखाली त्याच्यात मुरमीकरण करणार होते। मी ज्यावेळी सभागृहात प्रश्न केला किंवा प्रस्ताव मांडला त्यावेळी तो रस्ता थांबवण्यात आल्यानंतर त्याच्यात आयुक्त साहेब आणि महापौर साहेब यांना पत्र दिलं होतं की बाबा या रस्त्यासाठी ज्यांनी कोणी म्हणजे त्याचे अधिकारी असतील, संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। अद्यापपर्यंत या विषयावर दुर्लक्ष करून त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये। तर मला आयुक्त म्हणजे महापौर आणि शहराध्यक्षा तसेच चाकोतेताई आणि मला म्हणजे मी बसले असताना मला त्यांनी बोलले की बाबा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि शक्यतो निलंबन नाही झालं तर त्यांची बदली तरी करू, या आशेवर मी माघार घेतली आहे। आता एवढं करून सुद्धा आणि यांना आयुक्त आणि महापौर यांना पत्र देऊन सुद्धा जर कारवाई नाही झाली तर याच्या पुढेही उग्र आंदोलन करण्यात येईल। मी एवढं सांगू इच्छिते की प्रशासकीय काळात जी बोगस कामं झालेली आहेत याचा देखील आम्ही शोध करू, जेणेकरून खरंच बोगस कामं करू नये, जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात घट होईल म्हणून। या उपोषणाची दखल घेत महापौर विनायक कोंडाल, सभागृह नेते नरेंद्र काळे व शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर नगरसेविका श्रद्धा पवार यांनी उपोषण मागे घेतले।